कोरा 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 सांगणारं सरकार आता कर्जमाफीबद्दल बोलत नाही। तिघांचं सरकार एकमेकावर जबाबदारी ढकलतंय। आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर अतिवृष्टीने संकटात आलेल्याला ताबडतोब मदत मिळवून देणं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून घेणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नाशकात हा प्रचंड मोठा मोर्चा आपल्या सर्वांच्या समोर निघालेला आहे। मला खात्री आहे की राज्याचं सरकार जागा होईल। राज्याच्या सरकारने निवडणूक येण्याच्या आधी जी आश्वासनं दिली त्यातली कोणती आश्वासनं पूर्ण करत नाहीये सरकार। पण किमान आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तरी फसवू नका। 7/12 कोरा कोरा करण्याची तुमची जी घोषणा आहे ती पुढच्या महिन्यात 2 महिन्यात सत्यतेत आणण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने करावे अशी मी अपेक्षा करतो। आणि प्रचंड मोठ्या संख्येने आपण इथं खानदेशातून, मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून इथं आलात त्या सर्व शेतकऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो। धन्यवाद। यानंतर अगदी 2च मिनिटात कराळे मास्तर आपलं मनोगत करणार आहेत। आदरणीय पवार साहेब, या विचारमंचावर असणारे सर्व मान्यवर, देवा भाऊनं आपल्या हातात गांजर दिलं, गांजर, आणि हे गांजर असं दिलं का देवा भाऊ प्रचार सभेत म्हणे विधानसभेच्या का तुमचा 7/12 कोरा 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 3 वेळा म्हणलं साल्यानं कोरा करू अन 1 वेळा बी 7/12 कोरा करायला हे तयार नाही। आम्हाला 3 वेळा नाही पाहिजे, 1च वेळा पाहिजे। आणि हा शेतकरी अति पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनचं, मराठवाड्यात, या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे। त्याच्यावर येलो मोजॅक नावाचा रोग आलाय। यायनं 2 वर्षाच्या अगोदर पीक विमा 1 रुपयात ठेवला चोराईनं, मतदान घेऊन घेतलं तुमचं, आपला उल्लू सीधा केला आणि आता म्हणते पीक विमा 1 रुपयात भेटणार नाही। आणि पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला त्याचं सोयाबीन, त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर विम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटन। 3 वर्ष झाले लगातार सोयाबीनवर व्हायरस येत आहे। त्याच्यानंतर कापसाचं तिकडं मोदी उरावर बसलाय आपल्या। कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर मोदीनं आयात शुल्क 11% 0% केलं। आणि बमाड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आनंद घे आणि शेतकऱ्याचे 2 पैसे सोया बिलकुल दिवाळीला भेटायचे, त्याच्या पोराले 2 रे शेतकऱ्याला जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क 0 केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क 0 केलं आणि उत्पादनाचे कापसाचे रेट पाडणार आहे। तिकडं याचा सोबती आहे ट्रॅम, तिकडं जाऊ जाऊ बमलला अबकिली बार ट्रॅम सरकार तो उरावर बसला आपल्या। 50% आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही। त्याच्यामुळे कापसाचे भाव 8,000च्या वर हमी भाव आहे, 6,000 सुद्धा भेटणार नाही। मी एवढंच म्हणेन सरकारले, संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले